घोटी येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ राज्यस्तरीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या उलगुलान मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते। या आंदोलनाचे नेतृत्व परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी केले। आंदोलनापूर्वी परिसरातून मोर्चा काढण्यात आला। बोगस हटाव आदिवासी बचाव अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर तणावून सोडला। तसेच सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। यावेळी लकी जाधव म्हणाले की आदिवासींचे आरक्षण वाचविण्यासाठी आदिवासी समाज आज रस्त्यावर उतरलाय। बंजारा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीवर आदिवासी विभागाचा निधी खर्च केला जातोय। शासनाने ही समिती तात्काळ रद्द करावी व आदिवासी विभागाचा निधी त्यावर खर्च करू नये अशी मागणी त्यांनी केली। तसेच आदिवासी समाजाच्या विरोधात धोरणे राबविणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। हक्काचे आरक्षण संविधानावर चालते, ते कोणत्याही हैदराबाद गॅजेटवर चालत नाही असे ते म्हणाले। आजचे आंदोलन हा केवळ ट्रेलर असून शासनाने याची दखल घेतली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा येईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। तसेच 17 मार्च रोजी आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या निवासस्थानावर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। आंदोलनानंतर लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसील प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी प्रदेश युवाध्यक्ष गणेश गवळी, आदिवासी नेते किरण खाडम, ज्ञानेश्वर झोले, विजय पोटकुले, सरपंच ढगे, पिंटू सावंत, बाळासाहेब शिंदे, हिरामण कवटे, कृष्णा गोहिरे, किरण पाडेकर, सरपंच गोविंद सावंत, जीवन भोये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंजारा समाजासाठी एसटी आरक्षण समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीला करोड रुपये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हा देत आहे। त्या समितीला आणि पैसे देण्याला आमचा विरोध आहे आणि आदिवासींचे पैसे या आदिवासी त्या योजनेला न देता त्या बंजारा समितीवरती खर्च करतात। तो पैसा तिकडं न खर्च करता या विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा तो त्यांना मिळाला पाहिजे आणि जर विद्यार्थ्यांच्या तोंडातला घास कोणी काढून घेत असेल तो आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि अफगाणिस्तानातून जो व्यापार करत आला मिठाचा तो बंजारा समाजाचा नेता जो इंद्रल नाईक आदिवासी समाजाचा राज्यमंत्री यांनी आणि ह्या अशोक उईकेंनी दोघांनी एकत्रित येऊन आदिवासींचा पैसा लुटण्याचं कारस्थान चालू आहे। त्यामुळे त्या समितीला आमचा पैसा देऊ नये आणि या आदिवासी विद्यार्थ्यांचे जे पैसे आहेत ती पंडित दीनदयाळचे ते त्यांना मिळाले पाहिजे आणि ती ग्रामीणला योजना चालू करायची तात्काळ चालू झाली पाहिजे आणि 40,000 जी मर्यादा आहे ती मर्यादा रद्द झाली पाहिजे। सरसकट सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि ह्या विद्यार्थ्यांचा पैसा त्या बंजारा समाजाच्या समितीवर देऊ नये। अन्यथा येत्या 17 तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या छाताडात आहोत। राज्यातून सर्व आदिवासी विद्यार्थी आदिवासी बांधव सगळे त्यांच्या बंगल्यावरती धडकणार आहेत 17 तारखेला। जर या आदिवासी आज या राज्यस्तरीय पूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होत असलेल्या रास्ता रोको उल्लंघनाची दखल जर घेतली नाही येत्या 17 तारखेला या आदिवासी विकास मंत्र्याच्या छाताडावरती आम्ही बसणार आहे। त्यामुळे शासनाने जागे व्हावं आणि आमचा हा निधी आमचा हक्काचा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे। विद्यार्थ्यांचा पैसा त्यांना देऊ नये आणि त्यांच्या समितीवर खर्च करू नये। अभि नाही तो कभी नाही आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जागा करण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो। यावरती आपली ठोस भूमिका काय राहणार आहे? आज राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन चालू आहे। त्या आदिवासी विद्यार्थ्यांचा पैसा त्या बंजारा समाजाच्या समितीवर देऊ नये। पंडित दीनदयाळ नावाची योजना आज हे पोरं उपाशी तापाशी इकडे वनवन भटकतात, यांचा हक्काचा पैसा असून तो त्यांना मिळत नाही। म्हणजे बंजारा समाज एवढे लाड, आदिवासी समाज मेला तरी चालेल, हे पोरं शिक्षणापासून वंचित राहिले तरी चालेल। हे चुकीचं, हे आम्ही खपवून घेणार नाही आणि आज हा ट्रेलर आहे। पिक्चर 17 तारखेला आम्ही आदिवासी विकास मंत्र्याच्या बंगल्यावरती अशोक उईकेच्या बंगल्यावरती 17 मार्चला आम्ही दाखवू, तेव्हा पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देश बघेल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।